नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हनाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगर मायलन कंपनीतील स्क्रॅपमधून घातक घनकचरा चालणाऱ्या ड्रग्जरकेट प्रकरणात पोलिसांनी आता कंपनीची झाडाझडती सुरू केली आहे. गुरुवारी दिनांक 26 पोलिसांनी दुपारी 2 ते रात्री 8 अशी सुमारे 6 तास कंपनीतील प्रक्रियेची माहिती घेतली. त्यानंतर कंपनीतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या. त्यामुळे मास्टरमाइंड आरोपी बबन खान आणि कंपनीतील अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. डीपीएस पथकाने 21 जूनच्या सकाळी मायलन कंपनीतून बाहेर पडलेल्या स्क्रॅपचे 2 आयशर पकडून एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारी रासायनिक पावडर जप्त केली होती. त्या प्रकरणात फॉरेन्सिक अहवालानंतर एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भंगाराच्या गोदाम मालकासह 5 जणांना अटक केली. बबन खान नजीर खान 65, त्याची 2 मुले कलीम खान बबन खान 41, सलीम खान बबन खान 35, तिघेही जुना बाजार. वाहन चालक शफीउल रहमान तफज्जुल हुसेन 45 आणि राज रामतीरथ अजुरे 38, दोघेही उत्तर प्रदेश अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत. प्रतिनिधी संदीप शहाणे, छत्रपती संभाजी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.